नमस्कार मंडळी, मी सुरेश कुराडे आज पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज हा व्हिडिओ मी बनवत आहे याचं कारण असं आहे की जसं मी मागे सांगितलं की माझं हे इंडिकेटर आहे आणि ह्या इंडिकेटरमध्ये मी ट्रेड प्लॅन करतो, कसा करतो, काय करतो हे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मग सर्वांना एकच सांगणं आहे की मी काय सांगतो हे लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला पण ट्रेड घ्यायला सोपं जाईल। आता हे पहा, हा फर्स्ट चार्ट आहे, हा निफ्टीचा चार्ट आहे। आता आपण 30 ऑक्टोबर 2025 ला 9:20 हायनेकेन 80च्या कॅन्डलवरती, म्हणजे ज्या कॅन्डल आहेत ह्या हायनेकेन 80च्या आहेत, या कॅन्डलवरती आपल्याला 9:20 या ठिकाणी शॉर्ट सिग्नल दाखवलेला आहे। तसं आपल्याला 29 तारखेलाच जवळपास 2 वाजता पुटचा सिग्नल दिला होता, म्हणजे सेल साईडला मार्केट जाणार आहे। त्यानंतर पुन्हा 9:20 आपल्याला या ठिकाणी ट्रेड प्लॅन करायचा आहे, म्हणजे आपण करणार आहोत। आता या ठिकाणी तुम्ही पहा, ही कॅन्डल 9:15 ला झाली रेड, 9:20 ला झाली रेड, 9:25 ला रेड आणि कंटिन्यूस मार्केट खालीच दाखवते तुम्हाला, ठीक आहे ना। पण आता आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे, आता आपण हायनेकेन 80 वरती आपला इंडिकेटर रन करायचा आहे। इंडिकेटर रन केल्यानंतर आपण पहा, आता 9:20 ला आपल्याला या ठिकाणी शॉर्टचा सिग्नल दाखवलेला आहे। आता शॉर्टचा सिग्नल दाखवल्यानंतर आपण काय करायचं, नॉर्मल कॅन्डल यायचं। आता नॉर्मल कॅन्डलला 9:20 ला आपल्याला कुठं काही सिग्नल आहे का, नाही आहे। या ठिकाणी बायर ऍक्टिव्ह म्हणजे ग्रीन कॅन्डल दिसते, ग्रीन कॅन्डल दिसते आणि त्याच्यानंतरला रेड कॅन्डल दिसते। आता या ठिकाणी पहा, 9:20 ला सिग्नल आल्यानंतर आपण 9:25 ला या ठिकाणी ट्रेड प्लॅन करायचा आहे। 9:25 ला ट्रेड प्लॅन करत असताना आपण नॉर्मल कॅन्डल रन करायच्या, नॉर्मल कॅन्डल यूज करायच्या। आता या ठिकाणी आपण नॉर्मल कॅन्डलला ट्रेड घेणार आहोत। या ठिकाणी ट्रेड घेतला आपण, ह्या नॉर्मल कॅन्डलला ट्रेड घेतला तर त्याच्यानंतर मार्केट खाली आलेलं आहे, ठीक आहे। नॉर्मल कॅन्डल ज्यावेळेस आपण ट्रेड घेणार आहोत ऑप्शनमध्ये, त्यावेळेस आपण नॉर्मलच कॅन्डल रन करायच्यात। आणि महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की आपण आपलं इंडिकेटर हायनेकेन 80 वरतीच रन करायचं आहे। हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगत आहे। हे मी जे आहे, मी पण मराठी आहे, तुम्ही पण मराठी आहेत आणि हे मराठी बांधवांसाठीच मी हे इंडिकेटर डेव्हलप केलेलं आहे। यातून तुमचाही फायदा झाला पाहिजे, माझाही फायदा झाला पाहिजे, 2 रुपये तुम्हालाही मिळाले पाहिजेत आणि मलाही भेटले पाहिजेत। हे असे चांगले टार्गेट आपल्याला भेटतात। आता अजून एक दाखवतो। या ठिकाणी आपल्याला हे पहा, ऑलमोस्ट शॉर्ट दिल्यानंतर 3 टार्गेट दिलेत। आता मार्केट सेलिंग साईडलाच होतं, 3 टार्गेट आपल्याला भेटले। आता पुन्हा आपण ट्रेड आता येऊया या ठिकाणी 9:25 ला 31 ऑक्टोबर आपल्याला कुठेही या ठिकाणी बायचा सिग्नल नाही, पण हायनेकेन 80 वरती 9:25 ला आपल्याला या ठिकाणी बायर ऍक्टिव्ह झालेले दिसतात। आता बायर ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला कुठेही सिग्नल आलेला आहे का, या ठिकाणी आपल्याला कुठेही सिग्नल आलेला नाही। तर आपण अजून एका ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकतो। या ठिकाणी तुम्हाला थोडं झूम करतो, तुम्हाला दिसेल कोच हा सिग्नल या ठिकाणी एरो ड्रॉ झालाय कोच, ठीक आहे। आता हा कोच कोणत्या कॅन्डलला झालाय तो दाखवतो तुम्हाला मी। 9:30 या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे 9:30च्या दरम्यान आपल्याला 31 ऑक्टोबरला झालेला आहे, ठीक आहे। मार्केट पुट साईडला होतं, तर या ठिकाणी थोडेसे बायर ऍक्टिव्ह दिसतात। या ठिकाणी एक कोच हा असा आपल्याला एरो दिसतोय, इंडिकेटर मधलाच आहे तो, मी काय केलेलं या ठिकाणी ड्रॉइंग केलेलं नाही आहे, इंडिकेटर मधलाच आहे। आता आपण काय करूया, नॉर्मल कॅन्डलला येऊया। तर नॉर्मल कॅन्डलला आलो, तुम्हाला मी दाखवतो। नॉर्मल कॅन्डलला आपण आलो 9:20 ला। आता या ठिकाणी आपला मेजर कोच या ठिकाणी झालेला आहे 9:17 ला। टाइम फ्रेम 5 मिनिटाची टाइम फ्रेम आपल्याला ठेवायची आहे। 25/9/17 ला या ठिकाणी झालेला आहे। आता आपण हा इथे क्रॉस झालेला दाखवते, म्हणजे झालाच तो, आणि 9:17 ला आपण या ठिकाणी ट्रेड प्लॅन करायचा। आता 9:17 ला ही कॅन्डल पहा, 9:16 ला या ठिकाणी क्लोज झाली आणि ही अपच गेली। आता ही अप गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी किती 915 ते जवळपास टॉप आहे, या ठिकाणी याचा टॉप आहे 954, म्हणजे 40 पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट केली। तर ऑप्शन ऑब्विसली 20, 25 ते 30 पॉईंट या ठिकाणी
वरती गेलेला आहे, म्हणजे कॉलचा वरती गेला. तर ह्या ठिकाणी एक ट्रेड प्लॅन झाला, विषय या ठिकाणी ड्रॉप आउट करायचा आहे आपल्याला 20-25 पॉईंट जरी इंडिकेटरवरती नवीन नवीन काम करत असताना भेटले तरी खूप भेटले, फक्त आपल्याला डेली प्रॉफिटमध्ये या ठिकाणी राहायचं आहे. आता डेली प्रॉफिटमध्ये कसं राहायचं आहे, आता या ठिकाणी आपल्याला कुठेही ट्रेडचा म्हणजे ट्रेड घेण्यासाठी सिग्नल आपल्या इंडिकेटरने दिला नाही, पण मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी एक कोचच आलेला आहे दिसतंय, या ठिकाणी एक ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. आता जो बोश आहे, बोश म्हणजे या ठिकाणी आपण ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. ठीक आहे, असं ह्या इंडिकेटरचं पूर्ण टार्गेट आहे. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की सगळे लोक पाहत असतील, व्हिडिओ पाहत असतील, तर ते पण विचार करत असतील की मी याच्यावरती ट्रेड घेतोय की नाही घेतोय. याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं किती अकाउंटला ट्रेड घेतला होता, किती अकाउंटला ट्रेड झाला, या सर्व गोष्टी मी दाखवल्या. आणि मी माझं पर्सनल PNL पण या ठिकाणी दाखवणार आहे, पण ते नवीन वर्षामध्ये दाखवणार आहे, डिसेंबरमध्ये नाही, नोव्हेंबरमध्ये नाही, मी जानेवारी 2026 तुम्हाला या ठिकाणी माझं पूर्ण PNL दाखवणार आहे. ठीक आहे, तर सर्वांना व्हिडिओ आवडलाच असेल असं समजतो, आणि माझा व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा, आपल्या मराठी बांधवांपर्यंत आपला इंडिकेटर पोहोचवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जसे जसे नवीन नवीन व्हिडिओ येतील तसे तसे तुम्हाला समजत जाईल माझ्या इंडिकेटरने किती सिग्नल दिले आणि किती टार्गेट दिलं, या ठिकाणी तुम्हाला समजत जाईल. या ठिकाणी माझा स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या ठिकाणी तुम्ही कुणालाही इंडिकेटर परचेस करायचा असेल तर 100% मला व्हॉट्सअपला कॉलवरती कॉल करा, व्हॉट्सअपला कॉल करा, मेसेज करा, तर या ठिकाणी मी पूर्णपणे तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ठीक आहे, धन्यवाद सर्वांना, शुभरात्री.